मध्ये सर्व पक्षीय आंदोलनाला मी इथे आलेलो होतो। तिथं अतिक्रमणात असलेल्या पेट्रोल पंपाच्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांनी जी काल आता लीज वाढून दिली त्याला 5 वर्षे, त्याच्याबद्दल अतिशय लोकांच्या भावना तीव्र आहेत। आणि या पेट्रोल पंपावर कुठलीही सुविधा नसताना आज सर्व जन आंदोलन उभं केलेलं असताना या पेट्रोल पंपाला लीज वाढून दिली नाही पाहिजे होती। ही अतिशय अडचणीतली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ती जागा आहे आणि त्याच्या भोवताल सगळं अतिक्रमण झालेलं आहे। आणि त्या पद्धतीमध्ये वारंवार मी पत्र दिलं, प्रशासनाने पत्र दिलं आणि नगरपालिकेनं सुद्धा कळवलं की लीज वाढून देऊ नये। नगरपालिकेला फाट्यावर मारून, खासदाराचं न म्हणणं ऐकून, जनसामान्य लोकांचं सगळ्याचं न म्हणणं ऐकून कलेक्टर साहेबांनी ही लीड का दिली याचं काही लोकांना गुढ कळत नाहीये। काय आर्थिक व्यवहार झालेला आहे का, किंवा एवढे सगळ्याचा विरोध असताना देण्याचं काय कारण आहे? मग त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का? काही सगळ्या गोष्टीचे संभ्रम आज या लोकांमध्ये निर्माण होत आहे। आणि या संदर्भामध्ये सर्व जनसामान्याची भावना लक्षात घेऊन आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे आणि उद्याला आम्ही आता मंत्र्याकडे सुद्धा हे निवेदन देणार आहोत, कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहोत आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे की ही एवढ्या सगळ्याचा विरोध असताना कलेक्टरनं ही परवानगी लीज वाढून दिलीच का याच्यावर विषय आहे।